हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स स्टोरीज पाहत राहा. आजचा मिताली आणि अद्वैतचा शेवटचा भाग असेल. चला तर मग स्टोरीकडे वळूयात. मितालीला अद्वैतने कधी बिझनेसच्या नावाखाली तर कधी फिरायला घेऊन अर्ध जग दाखवून दिलं होतं आणि त्याचा प्रत्येक विमान प्रवास तिचा हात धरून झाला होता. मिताली रोज देवासमोर हात जोडून एवढं सुंदर आणि आनंदी संसार मिळाल्याबद्दल आभार मानायची. अखेर तिची 6 वर्षांची तपश्चर्या फळाला आली होती. अनिका आता 15 वर्षाची झाली होती. ती मिताली आणि अद्वैत यांची एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन होती. स्वभावाने ती अद्वैतसारखी जरा पॉझिटिव्ह, पण प्रेम करताना जीव झोकून देणारी. मितालीसारखी शांत आणि समजूतदार, आजोबांची लाडकी. दिसायला मात्र अद्वैतची प्रकृती तर प्रतिकृती त्याचा जीवच होता तिच्यात. बाप लेक एकत्र असले की आजूबाजूच्या जगाचा विसर पडायचा. फुटबॉल आणि अभ्यास दोन्ही तिला आवडायचं. स्कॉलर मुलगी होती आणि अप्पा आजोबांची खास मैत्रीण होती. जसा जुना बॉन्ड देसाई आणि त्याच्या बाबांचा होता, तसाच बॉन्ड अनिका आणि अप्पा आजोबांमध्येही होता. तिच्या प्रत्येक गोष्टीत मिताली आणि साधनाची सल्लामसलत नसेल तरी सगळं कळवायचं असायचं. साधना तर आधीपासून मुलींच्या संगतीत रमायची. मितालीच्या येण्याने ते थोडं कमी झालं, पण मग अनिका आणि तिच्या मागोमाग आलेली मैत्री म्हणजे त्यांच्या आयुष्यातला डबल बोनस ठरला. माधव तर आपल्या दोन्ही नातींसोबत खेळताना एकदम मुलासारखा वागायचा. अनिकाची एक खास मैत्रीण होती, अन्वय. बालमैत्रीण म्हणायला हरकत नाही. घर सोडल्यानंतरही त्यांच्या मैत्री जरा जरी अंतर आलेलं नव्हतं. उलट ती अधिक घट्ट झालेली होती. शाळेचा निकाल लागला की पहिला फोन मिताली अद्वैतला नाही तर अन्वयला जायचा आणि अन्वय अजूनही तिच्यावर तितकंच प्रेम करायचा. अनिका हे मिताली आणि अद्वैतच्या आयुष्यातलं राजमुकुट आणि त्या मुकुटावरचा चमचमणारा तुरा म्हणजेच मैत्री देसाई. छोटा पॅकेट मोठा धमाका, सगळ्यांचा लाडका शेवटचा फूल. पण तिच्यावर सर्वात जास्त जीव जडलेला तो अनिकाचा. 2 बहिणींमध्ये 7-8 वर्षांचं अंतर होतं, पण मैत्रीचे लाड करताना अनिका तिची आईसुद्धा वाटायची. टूथपेस्ट लावणं, पोनी बांधणं, अगदी शूज घालून देणं सगळं अनिका करायची. घरात मम्मा होती, आजी होती, डॅड आजोबा होते, पण काही गोष्टींसाठी मैत्रीला हवी असायची ती तिची अनुदिदीच. मैत्री जरा हट्टी स्वभावाची होती. तिच्या मनासारखं नाही झालं तर सगळं घर डोक्यावर. कधी मिताली रागवायची पण ओरडायची नाही. अनिकाचा तिच्यावर जीव होता. एकदा का अनिकाने सांगितलं की हे करायचंच तर मग मैत्री तयारच असायची. अनु, किती पसारा करून ठेवलाय मैत्रीने रूममध्ये. अजिबात पाठीशी घालू नको हां, आज तर धपाटे खाणार. हे मितालीचं वाक्य दर आठवड्याला ऐकायला मिळायचं, पण प्रत्यक्षात धपाटे कधीच पडायचे नाहीत. कारण अनिका खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये अद्वैत, अनिका आणि मैत्री तिघांचा शिरा आवडता होता. शिरा म्हटलं की तिघांचाही जीव असायचा. साधना दूर उभी राहून अद्वैत आपल्या लेकींसोबत खेळताना बघायची आणि दृष्ट काढायची. मितालीचा हात हातात घेऊन पुन्हा पुन्हा तिला धन्यवाद द्यायची. मितालीमुळे त्यांचं सून घर खरंच गोकुळ झालं होतं. अन्वय आणि प्रिशाची ओवी ही मोठी झाली होती.
ऑफिसमधली बरीच जबाबदारी प्रिशाने उचलली होती, त्यामुळे अन्वयला खूप मदत व्हायची. मितालीनेच त्यांना त्यांच्या प्रेमाची जाण करून देण्यासाठी इथे पुढाकार घेतला होता आणि त्यामुळेच आज ते दोघं एकमेकांचे सोलमेट बनले होते. सुधा आजी वयानुसार थकत चालल्या होत्या, पण ओवीच्या मागे धावण्याची अजूनही उत्साह कायम होता. प्रिशा आणि विशेषतः अन्वयच्या आग्रहामुळे जयालाही मुंबईला शिफ्ट करून घेतलं. त्यांची तब्येत काहीशी नरम गरम असायची, त्यामुळे सतत येणं जाणं शक्य नव्हतं, पण त्यांनीही अखेर होकार दिला. कावेरी आणि जयंत आजही. जयंत कावेरीसमोर नतमस्तक. त्यांचं नातं म्हणजे मुरलेलं लोणचंच, जितकं जुनं तितकंच चविष्ट. आरुषी आणि अजिंक्य दोघेही मोठे झालेले. अजिंक्य आणि अनिका एकाच वयाचे, त्यामुळे सगळे टुगेदर प्रोग्राम त्यांच्याच सुपरविजनखाली व्हायचे. अथर्वसुद्धा कायमचा भारतात शिफ्ट झाला होता. त्याला आणि अक्षराला एक मुलगा होता. आराध्या पूर्णपणे अथर्ववर गेलेला. अद्वैत, मिताली, अथर्व आणि कावेरी यांची कॉलेजपासूनची मैत्री अजूनही घट्ट होती. आयुष्यात कितीही बदल झाले तरी त्या मैत्रीच्या नात्यातली ती सोनेरी आठवण ते सगळे जपून ठेवत होते. कावेरी तर अक्षराला भेटली की नेहमीच कॉलेजच्या गोष्टी आणि खास करून अथर्वच्या कहाण्या सांगत असे. बिचारा अथर्व नसतं बारीक तोंड करायचा. तू खरंच मैत्रीण आहेस की शत्रू ग? माझ्या बायकोसमोर माझ्या एक्सच्या कहाण्या सांगतेस? असं गरीब आवाजात तो अथर्व तिला म्हणतो विचारायचा. आणि या सगळ्या गोंधळात मिताली कायम त्याच्या बाजूने असायची. शेवटी सगळा दोष अद्वैतच्या माथी. निशा आणि नितेश यांनी हॉस्पिटलचा पसारा वाढवलेला. त्यांचा मुलगाही मोठा झाला होता. नशिबाने एकमेकांशी जोडले गेलेले ऋणानुबंध अजून घट्ट झाले होते. केतकीने लग्न करून कायमची USA शिफ्ट झाली होती. तिची आई तिच्यासोबत राहत होती. वसंत देशमुखवरच्या आरोपांमुळे त्याला 8 वर्षांची शिक्षा झाली होती. नंतर त्याने कावेरी आणि तिच्या आईला भेटायचा प्रयत्न केला, पण त्यांनी कायमचं नातं तोडलं होतं. या सगळ्यात प्रवासात मिताली आणि अद्वैतने केतकीला बरीच मदत केली आणि त्यानंतर मात्र आज मिताली आणि अद्वैतच्या लग्नाचा 10वा वाढदिवस होता. मैत्री कुठे निघालीस? दीदी, आज मम्मा आणि डॅडाची ॲनिव्हर्सरी आहे. मी त्यांना विश करायला चालली आहे, मैत्री बोलते. आणि त्यानंतर इथे हो ग माझं पिल्लू असं म्हणत अनिकाने तिला जवळ घेतलं आणि आपल्या मांडीत बसवलं. आणि त्यानंतर मात्र इकडे आज मम्मा आणि डॅडचा स्पेशल दिवस आहे ना, मग लेट देम स्पेंड सम टाईम विथ इच अदर. नंतर जाऊन विश करूयात, ओके, ती बोलते. अनिका सांगेल आणि मैत्री ऐकणार नाही असं अजिबात नव्हतं. आणि त्यानंतर मिताली शांत झोपलेली आणि अद्वैत तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता. खूप प्रेमाने चेहऱ्यावर आजही तोच सोज्वळपणा, शांतपणा आणि निरागसपणा. तो कितीतरी वेळ तिच्याकडे पाहत होता. त्याच्या आयुष्याला पूर्णत्व देणारी, त्याची अर्धांगिनी, पावलोपावली साथ देणारी, त्याची ताकद, मैत्री आणि अनिका या त्याच्या 2 गोंडस मुलींची मम्मा. त्याचं सर्वस्व मिताली. वय 40कडे झुकत असलं तरीही तिच्याकडे पाहून कुणालाही तसं वाटलं नसतं.
आणि त्यानंतर त्याने हळूच हात समोर करून तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला केले. तिने चुळबुळ करत डोळे उघडले. हॅपी ॲनिव्हर्सरी स्वीटहार्ट. त्याने जवळ येत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. थँक्यू अद्वैत, विश यू द सेम. ती हलकेच त्याच्या कुशीत शिरली. कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या कुशीत काहीच न बोलता एकमेकांना अनुभवत होते. तुझ्या सहवासात हे 10 वर्ष कधी गेले कळलंच नाही. थँक्यू फॉर बीइंग देअर फॉर मी. आय जस्ट कांट इमॅजिन माय लाईफ विदाऊट यू. आय विल ऑलवेज बी देअर. माझा श्वास आहेस तू. त्याच्या छातीवर डोकं ठेवून इथे वर बघत ती म्हणाली. आणि त्यानंतर त्याने तिच्या केसांतून हात फिरवत तिचा चेहरा जवळ आणला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. लग्नाला 10 वर्ष उलटून गेल्यावरही त्यांचं एकमेकांवरील प्रेम तसंच होतं. आणि त्याचनंतर मात्र त्यांच्या प्रेमाचा असा वर्षाव सुरू असताना दारावर जोरजोरात थाप पडू लागल्या. मिस मैत्रीचे पेशंट झाले असावेत. मम्मा डॅडचा जप सुरू झालेला. अद्वैतने उठून दार उघडलं तर मैत्री धावत येऊन मितालीच्या कुशीत शिरली. हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मा. मितालीच्या गळ्यात हात घालून तिने गालावर किस केलं आणि त्यानंतर थँक्यू सो मच माय स्वीटहार्ट. हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मा. हॅपी ॲनिव्हर्सरी डॅडा. अनिकाने अद्वैतला हग केलं. अरे वा, आज एवढ्या सकाळी उठलं आमचं पिल्लू. आणि त्याचनंतर आता इथे अद्वैतने मैत्रीला जवळ घेतलं आणि अनिका मितालीला बिलगली. डॅड, तुझं हे पिल्लू कधी नव्हे ते आज 6लाच उठले. बराच वेळ थोपवून धरलं पण पेशंट संपला आमचा. तर अनिका मैत्रीच्या गळ्यात हात टाकत म्हणाली. आणि त्यानंतर मात्र इथे थोडा वेळ चौघांचं हसत खिदळत बोलणं चाललेलं. संध्याकाळच्या सेलिब्रेशनचं प्लॅनिंग सुरू झालं. आणि त्यानंतर मम्मा, मी आज शाळेला नाही जाणार. अजिबात नाही. मुकाट्याने शाळेत जायचं. मम्मा आणि डॅडची ॲनिव्हर्सरी आहे ना, आपण संध्याकाळी सेलिब्रेट करू. अद्वैत आणि मिताली काही बोलायच्या आत तिची दिदू बोलली आणि तिने शहाण्यासारखी मान डोलावली. एरवी अद्वैत आणि मितालीला तिला कन्व्हिन्स करायला अर्धा तास लागला असता. पण मिताली आणि अद्वैत दोघंही आवरून आता खाली आले. देवाला नमस्कार केला. आजीच्या फोटोला आणि मग आजोबांना नमस्कार केला. औक्षवंत व्हा, असेच सुखी राहा. आजोबांनी थरथरत्या हाताने दोघांच्या डोक्यावर हात ठेवला. आणि त्याचनंतर मात्र लग्नाच्या 10व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा. साधनाताईंनी दोघांना जवळ घेतलं तर माधव काकांनीही आशीर्वाद दिला. नेहमीप्रमाणे सगळ्यांचा हसत खेळत इथे नाश्ता झाला. मग संध्याकाळचं काय प्लॅनिंग आहे? बाबा, ते आमच्या हातात कुठे असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्वय आणि अथर्वने काहीतरी ठरवलं असणार. आम्ही फक्त मम्म म्हणायचं. तुम्हाला पोरांची मैत्री पाहिली ना की एवढं बरं वाटतं म्हणून सांगू. जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी भेटायला नशीब लागतं. आणि त्या बाबतीत आम्ही फारच लकी आहोत, अद्वैत म्हणाला. अगदी बरोबर बोललीस मिताली. सगळ्यांचा निरोप घेऊन मिताली, अद्वैत, मैत्री, अनिका निघालीत.
तर अनिका आणि मैत्रीला शाळेत ड्रॉप करून अद्वैत आणि मिताली ऑफिसला जाणार होते. काय बघते आहे साधना? ती लोक गेली त्या दिशेला पाहत साधनाचे डोळे भरून आलेले. अप्पांनी विचारलं, हेच पाहते अप्पा की एकट्या मितालीच्या येण्याने आपलं जग किती बदलून गेलं. मुली असतातच तशा, जिकडे जातील तिकडे पॉझिटिव्हिटी पसरवणाऱ्या. तू नाही तुझं घर सोडून इकडे आलीस आणि आमच्या या सुन्या घराला घर पण आलं. सुनांच्या बाबतीत आपण दोघेही खूप नशीबवान आहोत साधना. आजोबा म्हणतात, तुमच्यापेक्षा मी जास्त आहे अप्पा. साधनाने हसून म्हटलं, सोड असू दे, न मिटणारा वाद आहे हा. मिताली आणि अद्वैतचा पूर्ण दिवस कामात गेला. दरवर्षीप्रमाणे अथर्व आणि अन्वयने यावेळीही त्यांच्या ॲनिव्हर्सरीची पार्टी ठेवलेली आणि 10 वर्ष पूर्ण झाले म्हणून यावेळी जरा जोरात सेलिब्रेशन होतं. या लव्हबर्ड्स, तुमचीच वाट पाहत होतो. अथर्वने त्या दोघांचं स्वागत केलं आणि त्यानंतर, थँक्स अथर्व. अन्वय, कुठे राहिलेत? मी कुठे जाणार, मी इथेच आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा दोघांनाही, मागून येत अन्वय म्हणाला. आणि त्यानंतर मात्र थँक्यू अ लॉट. अद्वैतने त्याला मिठी मारली. अन्वय, ओवी कुठे आहे? ती तर कधीचीच रमलेली तिच्या अनिका दीदीसोबत. अन्वय मितालीला म्हणतो, मिताली ताई, विश यू व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि त्यानंतर मिताली बोलते, थँक्यू सो मच शिवानी. नेहमीसारखीच गोड दिसतेस, पण चेहरा का असा उतरलेला आहे तुझा? अन्वय, तुम्ही भांडलात का हिच्यासोबत? मितालीने विचारलं. ए बाई, तू आगीत तेल नको ना ओतूस. मी काही भांडलं वगैरे नाही आणि हिला रुसायला लागतं फक्त. आणि त्यानंतर मात्र अन्वयच्या बोलण्यावर शिवानीने एक जळजळीत कटाक्ष टाकला त्याच्यावर. अरे भावा, कशाला पंगा घेतो आहेस इथे? अख्खी गँग तिच्या बाजूने आहे. अथर्व अगदी हळू आवाजात अन्वयला म्हणाला. मग अन्वयने केलेल्या न केलेल्या चुकीची माफी मागून प्रकरण तिथेच मिटवलं. बरं बाई, नाही जाणार पुढचा महिनाभर. कुठे प्रॉमिस? त्याचं प्रॉमिस ऐकून शिवानीचा रागही कुठल्या कुठे पळून गेला. अक्षरानेही त्या दोघांना शुभेच्छा दिल्या. जरा वेळात कावेरी जयंतसोबत दाखल झाली. सोबत अजिंक्य आणि आरुषीही होतेच. आणि त्यानंतर, तुला आधीच सांगतोय कावेरी, अथर्व म्हणतो, आज उगाचच कुठले जुने पुराणे किस्से ऐकवू नको माझ्या बायकोला. तू आपली एक पुळी सोडतेस आणि मग मला तिचा राग काढता आठवडा घालवावा लागतो. अथर्वच्या बोलण्यावर कावेरी ओठ दाबून हसली. ठीक आहे. अद्वैत आणि मितालीच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी माफ केलं तुला, कावेरी अथर्वला म्हणाली. मोस्ट चार्मिंग कपल, विश यू अ व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी. कावेरी त्या दोघांना विश करते. कावेरीने अद्वैत आणि मितालीला मिठी मारत शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच कावेरी. थँक्स फॉर एव्हरीथिंग. आणि त्यानंतर, जयंत, तुझ्या लग्नाचा 10वा वाढदिवस झाला का रे? अथर्वने जयंतला विचारलं. हो, तू का विचारतोयस? जयंत अथर्वला म्हणतो.
नाही म्हटलं तर झाले असतील तर 15 वर्ष कंप्लीट झाल्यावर तुझा राष्ट्रपतींकडून सन्मान करावा म्हटलं. ही असली तोप सांभाळतो आहे 15 वर्षांपासून. अथर्वचं बोलणं कावेरीने ऐकलं आणि आता ती प्रचंड चिडते. अथर्व, गेलास तू कामातून. मी आज काही बोलणार नव्हते, पण आज मिनलचा किस्सा सांगणारच अक्षराला. अक्षरा, इकडे ये, तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचे, कावेरी म्हणाली आणि अथर्वने डोक्याला हात लावला. आणि त्यानंतर जरा वेळात निशा आणि नितेशही आले. अद्वैत आणि मितालीने सुद्धा मावशी आणि जयाला नमस्कार केला. सुधा मावशीने तिला आईची माया दिलेली. एवढी वर्ष तिचे उपकार न उतरवण्यासारखे होते. आणि मिताली व अद्वैत असल्यामुळे जयालाही कधी शिवानीची कुठलीच काळजी वाटली नाही. अन्वयला कधी कधी ऑफिसच्या कामासाठी 10-12 दिवसांसाठी बाहेर जायला लागायचं. त्यावेळी शिवानी आणि ओवीकडे बघायला अद्वैत आणि मिताली कायमच असायचे. त्यामुळे जया काकूंना अजिबातच शिवानीची काळजी वाटत नव्हती. चला केक कापायची वेळ झाली. कावेरीने सगळ्यांना एका ठिकाणी जमवलं आणि त्यानंतर अद्वैत आणि मितालीने केक कापला. अनिकाने मितालीला आणि मैत्रिणीने अद्वैतला केक भरवला आणि नंतर त्या दोघांनी एकमेकांना केक भरवला. एकमेकांकडे पाहताना त्यांच्या डोळ्यात दिवसागणिक वाढलेलं प्रेम, विश्वास आणि आदर होता. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू असताना अद्वैतने मितालीचा हात धरला आणि तिथल्याच लॉनमधल्या एका बाकावर आणून तिला बसवलं. तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिने अलगद आपली मान त्याच्या खांद्यावर ठेवली. दोघेही एकमेकांचा सहवास अनुभवत होते. त्याचवेळी आकाशात लुकलुकणारे असंख्य तारे त्यांच्या त्या कधीही न संपणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार बनलेले. कांदा सौख्य भरे. तर आता आजचा हा मिताली आणि अद्वैतच्या स्टोरीचा शेवटचा भाग आहे आणि आजची स्टोरी इथेच एंड झालेली आहे. इथून पुढे आपण या चॅनलवरती आणखीन एक नवीन स्टोरी ॲड करणार आहोत, तर तीही नक्की पहा. ती तर खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे.